लग्नाआधी ना आपल्याला घरातील बऱ्याचशा कामांची सवय नसते किंवा एखादं केलं नाही केलं तरी चालतंय. पण लग्न झाल्यावर ना असं करून अजिबातच नाही चालत. कारण की सगळीच कामं आहे ना आपल्याला जबाबदारीने करावी लागतात. किंवा मला हे येत नाहीये किंवा मी आजारी आहे असं म्हणून तर अजिबातच चालत नाही. मला तर कधी कधी वाटतं ना की सासरी आपण आजारी पडूच नाही. कारण की काय होतं ना की पण शेवटी ते आपल्या हातात पण नाही. आजारी तर काय आपण स्वतःहून पडत नाही. भाजीपाला आणण्यापासून तर साफ करेपर्यंत, चिराचिर करेपर्यंत किंवा सगळीच कामं किराणा माल आणण्यापासून तर नीटनेटकं ठेवेपर्यंत संसारातील बारीक सारीक गोष्टी सुद्धा ना खूप साऱ्या असतात. आणि लग्न झाल्यानंतर ना मला एक गोष्ट चांगलीच कळली की नाती जपणं किती महत्वाचं आहे ते मात्र आलं पाहिजे. कारण की काय होतं लग्नाआधी आपण कोणी पाहुणे आले किंवा आपण बोललो नाही बोललो तर चालतंय. पण लग्न झाल्यावर ना असं करून तर अजिबातच चालत नाही. कारण की काय होतं ना सगळ्यांची मनं आपल्याला जपावी लागतात. मग त्याच्यामध्ये आपला विचार कोणी करू अगर नाही करू पण सगळ्यांच्या मनासारखं तर आपल्याला वागावंच लागतं. कधी कधी ना काय होतं डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली बोललं जातं की हे हिला येत नाही. मग आपल्याला असं वाटतं मग आता आपल्याला आलंच पाहिजे. मग काय होतं ना काही करून आपण ते करतोच.